माझे नाव प्रियंका देशमुख। मी इयत्ता 10वीला समाजशास्त्र हा विषय शिकवते। त्यामध्ये आज आपण भूगोल या विषयातील ब्राझील या देशाविषयी आपण माहिती अभ्यासणार आहे। आणि इयत्ता 10वीला असणारा हा ब्राझील जो देश आहे, या देशाच्या मधील कोणकोणते शेजारील देश आहे किंवा या ब्राझील देशामध्ये कोणकोणते राज्य आहे, या संदर्भातली माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। इयत्ता 10वी अ चे विद्यार्थी या देशामध्ये कोणकोणते राज्य आहे, याच्या शेजारील कोणकोणते देश आहेत किंवा या देशाच्या शेजारील कोणकोणता महासागर लाभलेला आहे, या संदर्भामध्ये माहिती आपण पुढील प्रमाणे विद्यार्थ्यांच्या मार्फत माझे नाव साक्षी दिनेश हाके। आज आपण ब्राझील या देशाची माहिती पाहणार आहोत। ब्राझील हा देश पृथ्वीगोलावर पश्चिम गोलार्धात असून उत्तर गोलार्ध व बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे। आज आपण ब्राझील देशाच्या नकाशावरील दिशा पाहणार आहोत। पूर्व, ईशान्य, नैऋत्य, वायव्य, आग्नेय। नमस्कार, माझे नाव श्रावणी अमोल देशमुख। मी इयत्ता 10वीत शिकणारी विद्यार्थिनी आहे। माझी तुकडी अ आहे। तर आज आपण ब्राझील या देशातील शेजारचे देश पाहूयात। तर सर्वप्रथम ब्राझील देशाच्या सीमेलगत असणारे उत्तरेकडील देश पाहूयात। तर सर्वप्रथम ब्राझीलच्या उत्तरेला येतो तो फ्रेंच गियाना, सुरिनाम, गियाना, त्याचबरोबर व्हेनेझुएला आणि कोलंबिया। सभी मंडळी, आज मी ब्राझीलच्या पश्चिमेकडील राज्य लावणार आहे। पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे। माझे नाव अर्णव मिलिंद कुलकर्णी आहे। मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे। आज आपण ब्राझील या देशाच्या दक्षिणेकडील राष्ट्र पाहणार आहोत। अर्जेंटिना, उरुग्वे। नमस्कार, मी प्रणव गणेश माळी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे। आज मी ब्राझील देशाच्या पूर्वेकडील असणारे महासागर सांगणार आहे। उत्तर अटलांटिक महासागर, दक्षिणेला दक्षिण अटलांटिक महासागर व ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया। मी रुद्र गिरीश प्रतापे। तर आज आपण ब्राझीलच्या देशामधील ईशान्येकडील राज्य पाहणार आहोत। ब्राझीलकडील सर्वात ईशान्येकडील राज्य आहे रिओ ग्रांदे दो नॉर्ते, त्यानंतर पराइबा, पेर्नाब्युको, आलाग्वास व सर्वात शेवटी सेग्रिपे। हे आहेत ब्राझीलच्या ईशान्येकडील राज्ये। धन्यवाद। माझे नाव अर्णव रवींद्र काकडे। आज आपण ब्राझीलच्या उत्तरेकडील राज्य पाहणार आहोत। पहिले रोराइमा, ॲमेझॉनस, पारा, आक्रे आणि आमापा। नमस्कार, माझे नाव सिद्धी संदीप जाधव। मी आज तुम्हाला ब्राझीलमधील काही महत्त्वाची राज्य सांगणार आहे। बाहिया, एस्पिरितो सांतो, सियारा, रिओ दी जनरिओ। नमस्कार, माझे नाव सायली नितीन गायकवाड। मी 10वी मधली विद्यार्थिनी आहे। मी आज तुम्हाला ब्राझीलमधील काही राज्य सांगणार आहे। साओ पावलो, टोकॅन्टिन्स, पाराना, गोयास। थँक्यू। नमस्कार, माझे नाव शौर्य सुभाष यावलकर आहे। मी इयत्ता 10वीत शिकतो। आज आपण ब्राझीलचे काही राज्य पाहणार आहोत। सांता कॅटरिना, माटो ग्रासो do Sul,
मिनास जिराईस, रिओ ग्रांडे दो सुल. धन्यवाद. माझे नाव समर्थ लव आवाड. आज आपण ब्राझीलचे काही राज्य बघणार आहोत. मारानाहो, पियाउई आणि रोंडोनिया. मारानाहो, पियाउई, तर आज आपण पूर्ण ब्राझील देश अभ्यासला, त्याचप्रमाणे परत एकदा आपण पूर्ण ब्राझील देशाचा अभ्यास करूया. ब्राझील देशाला पूर्वेकडे अटलांटिक महासागर लाभलेला आहे. इथे उत्तर अटलांटिक महासागर आहे व इथे दक्षिण अटलांटिक महासागर आहे. त्याचप्रमाणे ब्राझील देशाच्या शेजारील उत्तरेकडील राज्य पाहूया. फ्रेंच गियाना, सुरिनाम, गियाना, व्हेनेझुएला, कोलंबिया. तसेच देशाच्या उत्तरेकडील राष्ट्र पाहूया. फ्रेंच गियाना, सुरिनाम, गियाना, व्हेनेझुएला, कोलंबिया. त्यानंतर ब्राझील देशाच्या दक्षिणेकडील राज्य पाहूया. अर्जेंटिना, उरुग्वे. त्यानंतर ब्राझीलच्या पश्चिमेकडील राज्य पेरू, बोलोव्हिया, पॅराग्वे. ब्राझीलमधील पूर्वेकडील राज्य आपण पाहणार आहोत. रिओ ग्रांडे दो नॉर्ते, पराइबा, पेरनाबिको, अलाग्वास, सेर्गिपे, सियारा, मारानाहो, पियाउई, बाहिया. त्यानंतर ब्राझील देशाच्या पश्चिमेकडील राज्य पाहूया. आक्रे, रोंडोनिया, ॲमेझॉनस, पारा, आमापा, रोराइमा. त्यानंतर ब्राझील देशाच्या दक्षिणेकडील काही राज्य पाहूया. रिओ ग्रांडे दो सुल, सांता कॅटरिना, पाराना, साओ पावलो, माटो ग्रॉसो दो सुल, गोइयास, मिनास जिराईस. ब्राझिलिया ही ब्राझील देशाची राजधानी आहे. त्यानंतर आपण ब्राझीलच्या उत्तरेकडील राज्य पाहूया. आमापा, पारा, मारानाहो, पियाउई, सियारा, टोकॅन्टिन्स. आज आपण ब्राझील देश, त्याच्या शेजारील राष्ट्र यांचा आपण आज या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.